श्री स्वामी समर्थ. दरवर्षी फाल्गुन महिन्यात आपल्याकडे होळीनंतर रंगपंचमी केली जाते. या दिवशी सर्वत्र अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने रंगाची उधळण केली जाते. लाल, हिरवा, निळा, पिवळा अशा वेगवेगळ्या रंगामध्ये सर्वजण न्हाऊन निघतात. मात्र आपण हे जे रंग वापरतो त्या रंगांना काही खास अर्थ आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर पांढऱ्या रंगाचा उल्लेख आपण शांततेचे प्रतीक म्हणून करतो. त्याचप्रमाणे होळीमध्ये खेळल्या जाणाऱ्या काही निवडक रंगाचे अर्थ किंवा त्या कोणत्या गोष्टीचे प्रतीक आहे ते पाहू. एक, लाल रंग. लाल रंग हा प्रेम, आवड, उत्कटता यांचे प्रतीक आहे. तसेच वाईट गोष्टीवर चांगल्या गोष्टींचा विजय मिळवण्या देखील हे प्रतीक आहे. 2, हिरवा रंग. हिरवा रंग सुसंवाद, वाढ आणि नवीन सुरुवात यांचे प्रतीक आहे. तसेच हिरवा रंग हा वसंत ऋतूची सुरुवात, नूतनीकरण आणि नवजीवनाचे प्रतिबंधन आहे. 3, पिवळा रंग. पिवळा रंग हा शिक्षण, ज्ञान आणि आत्मज्ञान दर्शवणारा रंग आहे. तसेच हा सकारात्मकतेचा देखील प्रतीक आहे. 4, केशरी. केशरी हा एक अत्यंत उत्साही, चैतन्य आणि आनंदी असा रंग आहे. हा रंग सूर्यापासून, उन्हापासून मिळणाऱ्या उभेचे प्रतीक आहे. तसेच केशरी रंग हा एक अत्यंत सकारात्मक आणि आशावादी रंग असल्याचे आपण म्हणू शकतो. 5, निळा रंग. हिंदू धर्मात निळा रंग हा अनेकदा भगवान श्रीकृष्ण किंवा प्रभू श्रीरामाचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. निळा रंग हा शांतता, प्रसन्नता या भावनाचे प्रतिनिधित्व करत असतो. 6, जांभळा रंग. जांभळा रंग हा श्रीमंती, समृद्धी, विलास, लक्झरी यांचे प्रतीक आहे. तसेच कल्पनाशक्ती, आध्यात्मिक प्रबोधन याचेही प्रतिनिधित्व आहे. 7, गुलाबी रंग. मैत्री, प्रेम, आपुलकी यांचे प्रतीक म्हणजे गुलाबी रंग. तसेच गुलाबी रंग हा खेळकर, नाते संबंध आणि मैत्रीत गोडवा यांचे प्रतिनिधित्व देखील करते. असे हे होळीला खेळले जाणारे 7 रंग आणि त्यांच्या अर्थाबद्दल माहिती आपण ऐकली आहे. एकमेकांना रंग लावून आपण ही रंगपंचमी साजरी करत असतो. परंतु यातील काही रंगामुळे आपल्या त्वचेला हानी पोहोचू शकते. त्यामुळे रंगपंचमी खेळताना काळजी घेणे आवश्यक असते. रंग खेळण्याआधी वॅसलीन, ब्लीचिंग, फेशियल, लेक्सर असे त्वचेशी निगडीत कोणतेही प्रक्रिया करू नका. या प्रक्रियामुळे त्वचेची छिद्रे ओपन होतात आणि त्यावर केमिकल रंग लागल्यास जळजळ होणे, फोड येणे अशा समस्या उद्भवू शकतात. 2, रंग खेळण्यापूर्वी त्वचेला आणि केसांना भरपूर तेल लावा. नारळ तेल, ऑलिव्ह तेल किंवा बदाम तेल त्वचेवर एक संरक्षण कवच बनवते. अनेकदा अंगावरील रंगाचे डाग जात नाहीत. अशा वेळी तेलाचा थर असल्यास हे रंग सहजपणे निघण्यास मदत होते. 3, घराबाहेर खेळताना SPF 40+ असलेले सनस्क्रीन संपूर्ण शरीराला लावा. ज्यामुळे त्वचा उन्हापासून आणि रंगापासूनही सुरक्षित राहण्यास मदत होईल. हे सनस्क्रीन वॉटरप्रूफ असेल याची काळजी घ्या. उन्हाने तुम्ही त्वचेला काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्वचेची आग होणे, टॅन होणे, काळी पडणे असे होते. पण सनस्क्रीन लावले असेल तर असा त्रास होत नाही. 4, रंग खेळल्यानंतर कोमट पाण्याने अंघोळ करा आणि सौम्य साफ करणारा साबण वापरा. तसेच केसांना शॅम्पूने धुवा. तसेच कंडिशनर वापरण्यास विसरू नका. त्वचा आणि केस जास्त जोराने स्क्रब करणे टाळा, कारण त्यामुळे त्वचेला इजा होऊ शकते. काही वेळा रंगावर साबण लावल्यास त्याची आग होऊ शकते. 5, रंगपंचमीनंतर काही दिवस जाऊन अंगाचा रंग निघत नसेल तर हा रंग काढून टाकण्यासाठी होळीच्या एका आठवड्यानंतर कोणीही डॅटिन किंवा एक्सपोर्टिंग उपचार घेऊ शकता. शुभमुहूर्त पंचमीतीची प्रारंभ 29 मार्च सकाळी 8:13 तर 30 मार्च 9:13 समाप्त. अशा स्थितीत रंगपंचमी 30 तारखेला आहे.
पूजाविधी पाटावर राधाकृष्णाची मूर्ती स्थापित करून तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा आणि नैवेद्य दाखवा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.